अमृतवहिनी, खरं तर तू मोठी सून आहेस घरातली. हे म्हणजे ह्या सगळ्या कार्याचा मान तुझा आहे. मग हे सगळं खरं तर तू मानाने केलं पाहिजेस. पण राजकुमार दादा नसल्यामुळे तुला काहीच करता येत नाहीये ना? नाही म्हणजे आधी तुला या घरात कोणी विचारत नव्हतं, अशी काही खास किंमत नव्हती तुझी. पण हो, राजकुमार दादामुळे थोडीफार किंमत होती, पण आता तीही नाहीये. आय फील बॅड फॉर यू, रिअली. बबलू कुठे राहिला? अमृता, पंचामृत आण पटकन जा. होय म्हणते. वहिनी, हे बघा, सोहमने मला हे इयरिंग गिफ्ट केले. छान आहेत ना? छान आहेत, पण थोडे मोठे नाही आहेत. नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्याला मोठे दिसतात. असू द्या हो, तो हे घेऊन आलाय हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नाहीतर कधी कधी तो विचारच करत नाही माझा. तारा, कमॉन, अशी का बोलतेस? तू लव्ह मॅरेज आहे ना तुमचं, आणि नवीन लग्न झालंय. सोहमला तुझ्या मुठ्ठीत ठेव, नाहीतर नील सारखं होईल. जायला आताच्या बाहेर. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना, तेव्हा इतकी गिफ्ट्स द्यायचा, सरप्राईजवर सरप्राईज. पण हल्ली काही गिफ्ट्स देत नाहीये, मला विचारतही नाही. आणि शेवटचं गिफ्ट त्याने कधी दिलेलं मला तेही आठवत नाही. त्यामुळे सोहमला हातात धरून ठेवा आणि असलं बोलू नकोस. वहिनी, मी जरा आले हा. मॉम, हे बघा ना, सोहमने मला हे कानातले गिफ्ट केलेत. छान आहेत ना? खूप छान आहे. बाय द वे, तुम्हाला माहितीये का, आमच्या घरी ना गणपती बाप्पा 5 दिवस असतात. आणि विसर्जनाचा मान स्पेशली फक्त माझ्या मम्माला दिला जातो. आणि माझी मम्मा सुद्धा 5 दिवस गाणं गाऊन सेवा देते. आपल्याकडे पण अशी काही विशेष प्रथा आहे का हो? नाही, अशी काही विशेष प्रथा वगैरे काहीच नाही आपल्याकडे. पण बाप्पा जे आपल्याकडून करून घेतो तेच आपण करतो. असं म्हण ना की करता करविता सगळं तोच आहे. बरोबर आहे. सगळी तयारी झाली. सगळे आलेत का? हो, आलेच. मग या वर्षी विसर्जनाचा मान कोणाला द्यायचा? सोहम, जरा थांबा. सोहम, तारा, मला वाटतं यंदाचा विसर्जनाचा मान सारंग आणि सावलीला मिळायला हवा. अहो मला तर असंच वाटतं. तुला काही अडचण आहे? नाही नाही, काहीच नाही. तुमच्या मनात जे आहे तेच होऊ दे. ठरलं तर मग यंदाचा विसर्जनाचा मान सारंग आणि सावलीला मिळणार. पण बाबा, कालच गौरीचा मान ऑलरेडी दिलाय ना सावलीला. एक्झॅक्टली डॅड. नाही म्हणजे पहिल्या आरतीचा मान पण ह्या दोघांना दिलेला, मग आज पुन्हा हे दोघं. तारा सोहम का नाही? ती कालची गोष्ट होती, आजची गोष्ट वेगळी आहे. तिलोत्तमा, तुला काळजी होती ना की व्याही आल्यावर काही गोंधळ तर नाही होणार. बघ, काहीही गोंधळ झाला नाही. सावलीनं दिलेला शब्द पाळला. त्यामुळे मला वाटतं हा मान सारंग आणि सावलीलाच मिळाला पाहिजे. मॉम, तुम्ही कसं काय ॲग्री करता? तुम्ही काही बोलत का नाही आहात? नाही, मी सहमत आहे यांच्या मताशी. करू दे त्यांना पूजा. मॉम, या. आरती घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
तारा, काल या मुलीमुळे आणि हिच्या घरच्यांमुळे आपण खाली जेवायला बसलोय आणि आज हिच्यामुळे तू शांत बसलीस. त्यात हा सारंग ऑफिसमध्ये आपल्या नवऱ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतो. आता घरात ही आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहे. आपल्याला लवकर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आणि तेही लवकरच. इनफॅक्ट आत्ताच कर काहीतरी. मी असं काहीच होऊ देणार नाही वहिनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू माझा मान हिसकावलायस ना, आता तू बघ मी काय करते ते.